त्यामुळे तिचं ऐकून घेण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही. अरे पण कोण समजते कोण स्वतःला ही? थांब ग, हिचं नाक ठेचल्याशिवाय मी आता राहत नाही. आई तू अगं माझ्यावर कशाला राग काढतेस तू? हो मी तुम्हाला रेझ्युमे पाठवतो, तुम्हाला मेल आयडी फॉरवर्ड करा ना. बाबा पोहे. आधी आजींना देऊ दे ना नाश्ता, मग खाणं. मला नाश्ता नको. नाही नाही आजी, सगळ्यांसाठी पोहे केलेत, तुमच्यासाठी वेगळी साबुदाण्याची खिचडी केली आहे मी. तुमचा उपवास असेल असं मला वाटलं. ते समीरने मला सांगितलं होतं की मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवी आईचा वार असतो म्हणून. आणि तुम्ही देवी आईच्या सेवेकरी आहात म्हणून मला असं वाटलं की तुमचा उपवास असेल आज. आहे ना उपवास? नाही तर मी पोहे केलेत. खिचडी काय थंड करून आणणार आहेस का? नाही 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 आणते मी खिचडी आणते. मस्का लावायची काही फॅक्टरी का हिची? सतत आपला मस्का लावत असते. तुला सांगते दीदी, एक दिवस त्याच्यावर पाय घसरून तोंडावर पडणार आहे ही. आजींचं खाऊन झाल्यानंतर साबुदाण्याची खिचडी आपण खाऊया. छान. चव आहे हो तुझ्या हाताला, चव आहे. आणि नीलांबरी, साबुदाण्याची खिचडी करताना सोपी वाटते पण कठीण असते हो. आणि बघ, तू जे माझ्यासाठी केलं नाहीस ना ते तुझी सून करते हो. अर्पिता, आता तू सुद्धा खाऊन घे आणि कुलवृत्तांतच्या वाचनाला बस. 24 तासात वाचन पूर्ण झालं पाहिजे. तुला सगळे नियम माहिती आहेत. वाचन सुरू असताना जागेवरनं उठायचंही नाही आणि बोलायचंही नाही. फक्त खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी तुला मुभा आहे. समीर, यामध्ये तू तुझ्या बायकोला कसलीही मदत करायची नाही. समजलं? जा अर्पिता, खाऊन घे जा.
मिठू आवर पटकन खाऊन घे. अगं महालक्ष्मीला जाऊन येऊया. इतक्या वर्षांनी मी मुंबईला आले आणि देवीचं दर्शन घेतलं नाही तर कसं होईल? करमणार नाही ग मला. व्हॉट? खरं सांगतोयस तू? नो वे यार. हो हे ऍक्च्युली घडतंय आमच्या घरात. आय मीन आजकालच्या काळात ही अशा परीक्षा घेतल्या जातात. मला तर ना हे एखाद्या सिरियल सारखं वाटतंय. एखादी गावची आजी असते, ती नवीन सुनेची परीक्षा घेते परफेक्ट. आणि ती त्यांचं नातं डिसाइड करते. करेक्ट आहे. सिरियलच चालू आहे आमच्या घरात. आमचं घर एकदम फारच मेलोड्रामॅटिक आहे. सतत काही ना काहीतरी ऍडव्हेंचर सुरूच असतं. आणि आता त्यात नवसाजीचा एपिसोड सुरू आहे. मला काही झेपत नाहीये त्यातलं. काय ग? काय झालं? तुझी वाईफ चेंज झाली अचानक. तू सांगितलंस ते ऐकून मला दीचं टेन्शन आलंय रे. खूप टफ जाणार आहे तिला हे सगळं. ऑलरेडी तुझ्या घरात तुझी आई तुझी बहीण दोघी अपोजिट आहेत तिच्या. त्यात आता ही नवसाजीची परीक्षा. तू हसतोयस. जोक मारला मी. मग हसू नाही तर काय करू अजून? तू तुझ्या जन्मापासून तुझ्या दिला ओळखतेस आणि तरी पण तू हे बोलतेय सिरियसली. लुक, मी जेवढं ओळखलंय ना तुझ्या दिला, ती सॉलिड आहे. म्हणजे काहीतरी एक्स फॅक्टर आहे तिच्यात. आय एम शुअर ती सगळ्यांना पुरून उरेल. यू डोंट वरी. यु नो व्हॉट, मला मस्त वाटलं तुझ्या तोंडून माझ्या दीचं कौतुक ऐकून. या नोटवर निघूया. थोड्या वेळ थांबशील प्लीज? काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. प्लीज.